मित्रांनो आमच्या इथं भांडणं झाले, भांडणं चालू आहे, भांडणं. उर्र बापरे, त्या बाईल मारून राहिले ते. हे बाय दाखव, हे बाय तिन्ही गोळ्या भोंगड्या बा. भामटी म्हणणार मी आता, भामटी म्हणणार. मग चिमकांडी कोण? चिमकांडी ही चिमकांडी. अडीच वाजता आंघोळ केली. कुत्रे आमच्या गल्लीमध्ये धामण मामीचं आगमन झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या सेकंड यूट्यूब व्लॉगमध्ये. तर आता टाईम झालाय सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि काल खूप टायर्ड झालो होतो. काल शेगावला गेलो होतो. शेगावचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, पहिला व्लॉग टाकला होता मी माझा. तर शेगावला गेलो, टायर्ड झालो होतो. काल दिवसभर झोपलो, रात्री झोपलो. खूप बॉडी पेन करत होती कारण की पूर्ण रातभर जागलो होतो आणि तुम्हाला तर माहीत आहे किती क्राऊड होता प्रगट दिनाच्या दिवशी. तर यस, आता सकाळची मॉर्निंग झालेली आहे आपली मेहकरमध्ये. एकदम बेस्ट मॉर्निंग झालेली आहे. एकदम चांगलं वातावरण आहे आज. आता फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी. आणि पहिला ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. लाईक, शेअर, कमेंट, सपोर्ट करा. तर आता फ्रेश झालो आहे मस्तपैकी. आता बघू नाश्त्याला काय केलेलं आहे आणि नाश्ता करू मस्त. काय बनवलं आज? पोहे बनवले मित्रांनो. सकाळी सकाळी पोहे आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघायला भेटला ना, आनंद भेटतो, खूप आनंद भेटतो. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे केलाय. आता त्यांना कॉलेजला सोडायचं आहे. त्यांना कॉलेजला सोडतो, तिकडून आल्यानंतर फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो, नंतर बघू मग काय करायचं आहे दिवसभर. मेकअप तुमसे ना हो पाएगा. आता मस्त कॉप्या करणार. काय इज्जत आहे तुमची. आता मस्त आम्ही चाललो कॉलेजला. याला कॉलेजला सोडतो 10 वाजले. कुठं बघू, 10 वाजले. आता कॉलेजला सोडतो याला मस्तपैकी. गाडीची पेट पूजा करून घेऊ एकदा. तर फायनली मित्रांनो आपण आलो घरी. त्यांना सोडलं कॉलेजला. आता थोडंसं काम वगैरे करू, त्याच्या अगोदर फ्रेश होऊ, आंघोळ वगैरे करू. आंघोळ करून मग कामाला बसू. आपला सेटअप येतं. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 12 आणि अजून पण मी आंघोळ वगैरे केलेली नाहीये. विचार केला होता आल्यानंतर आंघोळ वगैरे करेल, फ्रेश होईल, काम स्टार्ट करेल. पण आल्यापासून मी लॅपटॉपवरतीच बसलो होतो आणि व्लॉग बघत बसलो. माझा जो व्लॉग आहे तो मी 3-4 वेळेस बघितला. मला नाही माहित का बघितला. ती एक एक्साइटमेंट होती की खूप दिवसाचं चालू करायचं आणि पहिलाच व्लॉग टाकला तर खूप वेळेस बघितला मी. दुसऱ्या आयडी वरनं बघितला. तर तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटत होती मला, म्हणून मी व्हिडिओ बनवते. काय असते माहितीये का, आपण कुठली पण गोष्ट टायमावरती जर स्टार्ट केली, राईट टायमावर जर स्टार्ट केली तर त्या गोष्टीला महत्व असते. आता बघा माझंच खूप टाइम वेस्ट झाला. मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती, 1-1.5 वर्ष आलं, मी स्टार्टच नाही केली. प्रोकास्टिनेशनमुळे. आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर. तर तसं तुम्ही करू नका, ही एक चुकी करू नका. जेव्हा पण तुम्हाला टाइम भेटेल नाही यार आता स्टार्ट करायचंय, लगेच स्टार्ट करून द्या. विचार आला माइंड मधून स्टार्ट करायचंय, काही ना काही कुठली पण गोष्ट असो, ती युट्यूबची ब्लॉगिंग असो, इंस्टाग्रामवरती रील क्रिएट करणं असो, व्हॉट एव्हर जी पण गोष्ट असली, स्टार्ट करा. स्टार्ट करण्याला महत्व आहे. आणि अजून एक गोष्ट असती, खूप साऱ्या पर्सनला कॅमेरा फिअर असते, काय बोलणार मी काय नाही. बघा, जे मनात आलं ना ते बोलायचं. काही पण बनवतो तुमचा. आता मी पहिला ब्लॉग बनवला, याच्या अगोदर मी ब्लॉग नव्हता बनवला. मला कॅमेरा फिअर नाही तसा, कारण की मला खूप दिवसाची प्रॅक्टिस आहे. मी इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे क्रिएट करतो आणि मला रील्सवर रिझल्ट पण भेटतोय. पण मला जी गोष्ट करायची होती, मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती ना, ती होत नव्हती. जस्ट बिकॉज ऑफ मला पब्लिकमध्ये जायचा फिअर वाटायचा की काय बोलणार मी कॅमेऱ्यासमोर, काय नाही. पण मी काल स्टार्ट केलं आणि जे मनात आलं ते बोललो. तुमच्या मनात जी पण गोष्ट आली ना ती बोलून द्यायची, धडाधड बोलून द्यायची, घाबरायचं नाही. कारण की बघा, आपण विचार करतो की लोक काय बोलतील ते. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते 4 लोक ना कधीच मेलेले आहेत. कधी जे मेलेले, फक्त जमान्याने त्यांना आतापर्यंत जिवंत ठेवलेले आहे. की 4 लोक काय म्हणतील, ते 4 लोक. तुम्ही ब्लॉग बनवाल, तुम्ही कॅमेरा असा काढाल, बोलाल, पब्लिकमध्ये जाऊन बोलाल, लोक म्हणतील काही ना काही म्हणतील, पण 1 मिनिटापुरतं, 2 मिनिटापुरतं, घरी गेल्यानंतर ते पण विसरून जातील की कोणीतरी काहीतरी असा कॅमेरा कडून बोलत होतं. तुम्ही कशाला विचार करताय? लोक तुमच्या घरी थोडी येणार आहे. तुमच्यावर जर एक वाईट वेळ आली तर लोक तुमच्या घरी येऊन तुम्हाला जीव थोडी घालणार आहे, बरोबर ना? स्टार्ट करा, स्टार्ट डुईंग, स्टॉप थिंकिंग. विचार करणं सोडा आणि ऍक्शन टेकर बना. ऍक्शन घेणं स्टार्ट करा. अच्छा, हमको सिखा रिया. मित्रांनो आता वाजले 2 आणि अजून पण मी आंघोळ केलेली नाहीये.
माहित नाही का नाही गेली. आता हे आले कॉलेजमधून. कोण काहीतरी बनवणं झालं इथं. काय काय झालं. चला आता मी करतो आंघोळ. आता भेटतो फायनली आता आंघोळ करायची. आता 2 वाजलेत. थँक्स लव यू. फायनली मित्रांनो आपली आंघोळ झालेली आहे. आता वाजले 2:30 वाजता आंघोळ केली आहे. कुत्रे भुकून आले गावात. ब्लॉग चालू केला कुत्रे. चुप. दिरू नाव नाही दिरू. आमच्या गल्लीमध्ये धामण मामीचं आगमन झालेलं आहे. एकदम डीप डिस्कशन चालू पाहिणं चालू आहे. धामण मामी कुठे फोन आला होता मला मित्राचा. जाऊ द्या म्हटलं काही विषय नाही. त्यांचं काम यायचं ते येतच राहतील है ना. तर आता जेवण वगैरे करू. मस्त स्वयंपाकाची तयारी चालू आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर आता कामाला बसतो. मी कामच करायचं सकाळपासून पण काम काय होईल ना. नुसतं फिरणं चालू आहे इकडे तिकडे. आता काम वगैरे करतो आणि जेवण वगैरे करून मग रिलॅक्स. मित्रांनो जेवायला बेसन भात आणि लिंबाचं लोणचं. तर व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. कालचा ब्लॉग मी कंटिन्यू नाही करू शकलो कारण की काल दुपारी आंघोळ वगैरे केल्यानंतर मी जेवण केलं आणि त्यानंतर मला हेड पेन खूप जास्त होत होता. त्यामुळे मी झोपून गेलो. संध्याकाळी उठलो, जेवण केलं आणि परत झोपून गेलो. त्यामुळे कालचा ब्लॉग मी कंटिन्यू नाही करू शकलो. तर आज आपण कंटिन्यू करू ब्लॉग. कालचा शॉर्ट ब्लॉग झाला होता म्हणून मी टाकला पण नाही तो. तर आता जस्ट उठलो. आता मॉर्निंग टाईम झाला. सकाळी 8 वाजलेत. आता उन्हाळा चालू झाला असं फील होऊन राहिलं थोडं. आता गरमी खूप होऊन राहिली. आता चहा नाश्ता करू मस्तपैकी. या मित्रांनो नाश्ता करायला आज नाश्त्यामध्ये आहे चुरमा. गौरव शेठचं आगमन झालेलं आहे आमच्या इथं लय दिवसानंतर. साहेब तोंड दाखवा ना. पवन सर गौरव सर रील स्टार ऑफ मेकर आहे. अरे तोंड दाखव ना. लाजून राहिलं राव पोरगा. GSP. मी काय म्हणलो होतं जर का यारण नाही ही जितन तर मी चिमकांडी म्हणणार नाही. आणि हे हरण तर मग हे वडापाव खावायला मी हरली. नाही हिले भामटी म्हणणार आहे मी. आता भामटी म्हणणार. मग चिमकांडी कोण. चिमकांडी ही चिमकांडी. आणि हे जर का पोरगा हरला असतं PS व्हायचं तर हे वडापाव PS पोरगा. आता पैन लावेल. आता पैन काय सांगा पहिले. हे पाहिजे दोघं लाजून राहिले. ब्लॉग मध्ये यायचं नाही आलं. पैन काय लावले. मी जर जिंकलो हा हा पण ते शब्द बोलणार नाही. कोणता शब्द. काय आहे ते माहित नाही. भामटी. हा. जर ही जितली तर हा भामटी म्हणणार नाही. आणि जर पवन जितला तर आमच्यात 1 2 3 4 आपण 4 जण आहे ना. आमच्या 4 जणांना वडापाव खावायला. कोणी ॲग्री. ऍग्री. पहा बरं. हो पवन जर जितला तू वडापाव खावायची. हो ठीक. ओके डन. डील डन. हा आता चालू करा. चालू करा आता. नाही तिने डीलच नाही केली. तिला काही फरक नाही पडत. चिमकांडी म्हणलं तरी फरक नाही पडत. ही जितली तर ही जितली तर ही चिमकांडी. गेम स्टार्ट झाला. मी तर व्हिडिओ एडिट करून राहिलो. नाही गेम होऊन राहिले आता पाहू तोपर्यंत काय होते काय नाही. आपल्याला काय आपल्याला फायदाच येतो ना. वडापाव खावणार आहे. अरे मग हे बाय नाही हे बाय दाखव. हे बाय 3 गोळ्या भोंगड्या आहे बाय. अरे काय बोलते रे डेंजर. बोलला होता नाद करायचं नाही. फाइनली गाइस तो मैं जीत चुकी हूँ. अभी शर्त के हिसाब से ये मुझे कुछ नहीं बोल सकता. ये मी तर भामटी म्हणणार आहे. अरे पण आमचा लॉस झाला. आम्हाला वडापाव वडापाव व्हायचं ना मला. आपकी वजह से आपके सपोर्ट की वजह से मैं जीत चुकी हूँ. थैंक यू. नाकात अडकवाड एकदम. कोण तिथलं कोण हरलं. फर्स्ट मी जिंकलो. सेकंड थर्ड पवन. राजी रडू नको. मित्रांनो आमचा प्लॅन झालाय कॅन्सल कारण की हरले. वडापाव मास लॉस झाला. यामध्ये वडापाव खाऊ घालणार होती पोरगी आणि हा पोरगा. दोघं पण जितले. जे हरायला पाहिजे होते ते जितले आणि जे जितायला पाहिजे होते ते हरले. असा वेळ झाला. आता जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही. आता वडापाव कॅन्सल.
हे पाय हा हे पाय हे पाय रील स्टार हे यार गरमी होऊन राहिली तरी अंगावर घेऊन झोपून राहिली. ब्लॉग मध्ये यायचं ना लाज वाटते. हे आमचं जेवण चालू आहे मित्राचं पवनचं. हा भाऊ आहे बरं ना सक्का भाऊ आहे वाटते का हे बा. नमस्कार मित्रांनो आमच्या इथं भांडणं झाले भांडणं चालू आहे भांडणं. अरे काय रे भुगायचे रोज भांडणं चालू राहतात माहिती आहे. काही लोक राहतात इथं टेंट टाकून आमच्या इथं एक दिवस गेलं की भांडणार असे भांडणार आता डायरेक्ट मारतात एकूण एकाला. अरे 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 त्यानं काय काढलं पाहिजे मारायला काढलं काहीतरी त्यानं काडी काढली डायरेक्ट त्या पोरांच्या मध्ये. अरे बापरे त्या बाईल मारून राहिले ते. हे लाजाळू प्राणी आमचा ते पाठी गौरवदा माय पाहणारच नाही ते आता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.